मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज काय स्पेशल, तर आज आहे आंबट गोड कारलं। तर बघा, मी या ठिकाणी गोल आकाराचे असे कारले कट करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी चिंच भिजू घातलेले हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि गूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही कांदा ऍड करू शकता। तर चला बघा, आपण नाही हा कारल्याला का नाही स्वच्छ धुवून का नाही 2 ते 3 वेळाच फक्त उकळी काढून घ्यायची आहे। जास्त असं गरम पाण्यात त्याची उकळी होऊ द्यायची नाही। तर बघा, 1 ते 2 उकळ्याच आपण काढणार आहे। तर बघा, कारलं अगदी छान एवढं टेस्टी लागणार आहे ना, अजिबात कडू लागणार नाही। तर तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। तर कारले खाण्याचे भरपूर असे आपल्याला फायदे आहेत। बघा, तर मी इथं 2च उकळी काढून घेणार आहे कारल्याचे। तर बघा, यासाठी मी फोडणी देत आहे। तर बघा, पहिल्यांदा कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि मोहरी तेलामध्ये अशी तडतड दिलेली आहे। जिरे टाकलेले आहेत, लगेच 1-2-4 मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरची टाका, खूप छान लागते हे। नंतर मी लगेच सुक्या खोबऱ्याचा मसाला यामध्ये ऍड केलेला आहे। तर हे सगळे तेलामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित हे तेलामध्ये मसाला फ्राय झाला की नाही, आपण लाल तिखट टाकणार आहे। लाल तिखट 1 चमचा टाकणार आहे आणि आपल्या घरचा मसाला 1 चमच टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला तुम्ही लाल तिखट आणि घरचा मसाला ऍड करू शकता। तर बघा, मी ह्या ठिकाणी लाल तिखट पण 1 चमच टाकलेला आहे। घरचा मसाला आणि लाल तिखट असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर बघा, ते सुद्धा मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय केलेलं आहे। खूप छान कारलं होतं। तुमच्या घरातले जर कारलं खात नसतील ना, तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की खाणार। तर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कारले टाकून घेतलेले आहे। तर कारले का नाही एकदम व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करू द्यायचे आणि चिंच गुळाचं पाणी जे आपण केलं होतं ना, तर ते चिंच गुळाचं पाणी ना आपण यामध्ये ऍड करणार आहे। दुसरं एक्स्ट्राचं पाणी यामध्ये टाकायचं नाही, चिंच आणि गुळाचं पाणी यामध्ये टाकायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपण त्यामध्ये टाकून ना हे पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। खूप छान टेस्टी लागते। तर बघा, कारले खाण्याचे भरपूर असे फायदे आहेत। कारले जरी चवीला कडू असले ना, तरी ते आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। नियमित कारल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते। यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असते। त्यामुळे आपल्या आरोग्यात कारले असणे खूप गरजेचे आहे। तर बघा, मी ह्याला 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ दिलेली आहे आणि नंतर आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे। जर थोडं पाणी आपल्याला ऍड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार आपण हे करू शकतो। पण बघा, न खाणारे सुद्धा या पद्धतीने कारले बनवले ना, तर घरातले न खाणारे सुद्धा कारल्याची भाजी हे खाणार। तर नक्की तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करा। नंतर थोडा आपल्याला शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे। तर बघा, यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे। तर नक्की एकदा कारल्याची याप्रमाणे भाजी बनवा आणि जर कोणी ताई आपल्या चॅनलवर नवीन असतील, त्यांना माझ्या रेसिपी आवडत असतील ना, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत चला। तर बघा, खूप छान असे हे कारलं टेस्टी लागतं। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। चिंच गुळाच्या पाण्याने हे कारले बनवा। तर बघा, मी वरून आता थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि आपलं कारलं हे खाण्यासाठी, कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा आणि बनवा आणि नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा की आपली ही रेसिपी कशी झाली आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करा। चिंच गुळाच्या पाण्यामध्ये ही रेसिपी आहे। तर कशी वाटली ही रेसिपी नक्की